वाढणारच नाही. याला टाईट करायचं. टाईट केल्यानंतर हे इथला जो हा जो मर्क्युरी आहे, हा मर्क्युरी इथून वरवर जायला लागेल. तर तो किती वर जायचा? 170 to 180 पर्यंत वर जायचा. ठीक आहे. मग त्यानंतर हा जो स्टेथोस्कोप आहे, हा स्टेथोस्कोप कानाला लावायचा. त्यानंतर हे ओपन ॲटिकने चेक करून घ्यायचं आणि याचं जे चेस्ट पीस आहे, हे चेस्ट पीस या ट्यूबॉटल कोसावर ठेवायचं. ट्यूबॉटल कोसावर ठेवल्यानंतर हळूहळू जे नॉब आहे यातली एअर प्रेशर जी आहे ती हळूहळू रिलीज करायची. रिलीज करत असताना काय होईल? आता इथे आपण एअरवेला ऑब्स्ट्रक्ट केलेलं आहे, ब्लड फ्लोला ऑब्स्ट्रक्ट करून ठेवलेलं आहे. ऑब्स्ट्रक्ट केल्यामुळे आता आपल्याला सध्या कुठलाही साऊंड येत नाही. पण जसं जसं आपण ही एअर रिलीज करू, एअर रिलीज केल्यानंतर एक लेवल अशी येईल की त्यावेळेस इथलं एअर प्रेशर आणि पेशंटच्या ब्लड वेसलमधलं प्रेशर जे आहे ते सारखं होईल आणि सारखं झाल्यानंतर मग त्या वेसल्समधून ब्लडची एंट्री जी आहे ती व्हायला सुरुवात होईल. जशी ब्लडची एंट्री होईल तसं आपल्याला इथे असा लबडब साऊंड यायला लागेल आणि तो जो पहिला साऊंड असेल तो असेल तुमचा सिस्टोलिक ब्लड प्रेशर. ते नोट डाऊन करायचं की कोणत्या लेवलला आपल्याला ब्लड प्रेशर जे आहे हे ही लबडब साऊंड ज्या